नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि हा दिवाळीच्या आधीचा संडे आहे. तर त्या संडेला आम्ही घरी केलेला असं नाश्त्याला मस्तपैकी अप्पे, गरमागरम सकाळचा नाश्ता होता हा अप्प्यांचा आणि त्याचबरोबर जेवणही उरकत होते. कारण आज आम्ही जाणार आहोत बाहेर. आता बाहेर कुठे जाणार आहेत तुम्हाला थोड्या टायमात कळेलच. आता मुलांना पटपट नाश्ता देते आणि जेवण उरकून घेते. संडे म्हटलं ना की हीच गडबड खूप असते, नाश्ता जेवण सगळं आवरा आवरा करा करा असं असतं. कसं समजून तरी आम्ही निघालो आहोत. चला या बाबूला आता घेऊन जाऊया ट्रॉलीमध्ये बसून. चला. तर आम्ही आज आलेलो आहोत मॉलमध्ये. मुलांची शॉपिंग करायची आहे कपड्यांची, जसे की दिवाळी आता येणार आहे, दिवाळीची शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही मॉलमध्ये आलेलो. आणि खरंच बरी पडतात मॉलमध्ये कपडे. आपल्याला असं वाटतं खूप कॉस्टली असतात, घ्यायला नको, पण बऱ्यापैकी चांगले भेटतात आणि डेली वेअरलाही यूज करू शकतो. आणि त्यानंतर मी फराळाला सुरुवात केली. आता ह्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण कवर केले, म्हणजे शॉपिंगपासून माझा फराळ. आता तुम्ही शंकरपाळे केलेले आहेत, पहिल्यांदाच मी केलेले तुपातल्या, खूप छान झालेलं, कारण घरात खूप सगळ्यांना आवडल्या. पण मी थोड्याशाच केलेल्या आणि त्या लगेच संपल्या आणि आता परत मला करायच्या. आणि त्याचबरोबर एवढ्याच चकल्या केलेल्या आहेत, टोप भरून पूर्ण 2 किलोच्या चकल्या केलेल्या मी अंदाजे. आता ह्या जास्त झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इथे झालेल्या आहेत करंज्यासुद्धा. मग असं एक एक दिवशी फराळ पण पूर्ण मी करून घेतला. तर आता म्हणजे माझा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मी साफसफाई लास्टला घेतली, कारण फराळ तेलकट होतं, घरामध्ये सगळं तेल होतं, त्याच्यामुळे बोलले लास्टला निवांत साफसफाई करूया. तर दिवाळीच्या 2 दिवस अगोदर मी माझी पूर्ण साफसफाई केलेली आहे घराची. किचन लास्ट राहिलेला तोही मी पूर्ण करून टाकला दिवाळीच्या आदल्या दिवशी. तर चला, तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर छान छान कमेंट करायला विसरू नका. परत भेटू का छानशा ब्लॉगमध्ये.